ठरवलं होतं आईला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत एकही ट्रिप घ्यायची नाही, एकही बुकिंग घ्यायची नाही. कधीच असं आईला वाटलं नाही पाहिजे की आपली मुलगी मला घरी आणून आणि कामं गाडीवर गेली किंवा तिची कामं करते. म्हणून 1-2 हप्त्यासाठी गाडी बंदच ठेवणार होते आणि एमर्जन्सी असली तर बदली ड्रायव्हर पाठवणार होते. आईंना खूप असं त्रास होतो, म्हणजे गर्भपिशी तिच्या गाठ सांगितली. कसली गाठ आहे काय आहे ते आता टेस्टसाठी लॅबमध्ये पाठवली हैदराबादला. तर ती रिपोर्ट येऊसपर्यंत माझ्याकडे जायला ठेवायचं होतं. पण सिच्युएशन अशी आहे, मुलांच्या शाळा चालू होणार आहे, खूप सारे कामं आहेत, त्यामुळं सगळंच मॅनेज करणं सोपं नाही होते माझ्यासाठी. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आज इतकी एमर्जन्सी बुकिंग आलेली, एवढी एमर्जन्सी बुकिंग आलेली आहे. कोणीतरी ऑफ झालेलं आहे आणि त्यांच्या माहितीला मला पॅसेंजरला घेऊन जायचं आहे अर्जंटली. आणि त्यातल्या त्यात घरामध्ये स्वयंपाक, आमचे ज्या स्वयंपाकवाल्या मावशी होत्या त्यांनीही ऐन वेळेवर त्यांचं पण मुलाचं काहीतरी पाय का काय भाजले, त्यामुळं त्यांनीही काम सोडून दिलं. आणि त्यामुळं माझ्या जीवाची होणारी धावपळ महत्त्वाची नाही आहे. फक्त मला माझ्या लाईफमध्ये जर कुणी इम्पॉर्टंट असेल तर ती माझी आई आहे. आणि मला तिच्यासाठी जे काही तिने माझ्या लहानपणी माझ्यासाठी स्पेशली ज्या काही गोष्टी तिने रात्र जागून मी आजारी असताना तो सपोर्ट मला त्या वेळेला दिलाय, तोच सपोर्ट मला आता तिला तिच्या ह्या पडत्या काळात मला तिच्यासाठी स्पेशली करायचा होता. आणि माझेही खूप कष्ट केले, खूप मेहनत घेतलेली आहे. तर पाहूया माझ्या आईंसोबतचा माझा प्रवास, तिच्या दुःखाच्या काळात मी किती तिला सपोर्ट करू शकते आणि किती माझ्या कामासोबत. तिने पण तिचे कामं करून आम्हाला सांभाळलं, तसंच मी पण माझे कामं करून तिला कितपत सांभाळू शकते. आणि देवाचं माझी किती परीक्षा घेईन किंवा माझे जे नातेवाईक आहेत ते माझे किती परीक्षा घेतील. देव सिच्युएशन वेळ परीक्षा घेत असते, पण त्याच्यासोबत माणसं तुमची किती परीक्षा घेतात हे पण खूप महत्त्वाचं आहे पाहणं. तर चला आधी मी पॅसेंजर पिकअप करते आणि मग परत तुम्हाला पुढचा डेट लगेच पुढे दाखवते. चला आधी आपण पिकअप करू. पॅसेंजर पिकअप करायला मी निघाले मुलुंडवरनं आणि पिकअप पॉईंट होतं माझं खारेगाववरनं मला पिकअप करून 90 फीट रोडवरनं त्यांना पिकअप करायचं होतं. पिकअप करून लगेच मला समृद्धीने संभाजीनगरला जायचं होतं. संभाजीनगरमध्ये पण मोहटा देवीच्या मंदिराच्या नियर बाय त्यांचं लोकेशन मला दाखवत होतं आणि तिथेच माझंही थोडंसं पुढे गेलं की गट नंबर 6ला माझंही घर होतं. त्यामुळे पॅसेंजर वगैरे मी पिकअप केले. दुपारी 1 वाजता मी निघाले, कारण की त्यांनी 12 वाजता गाडी बुक केलेली. घरातून आवरून सावरून त्यांच्या लोकेशनवर पोहोचायला मला एक्झॅक्ट टायमिंग लागला होता 1 वाजता. मी त्यांना पिकअप करून निघाले. म्हटलं CNG वगैरे टॉपअप करून घ्यावा. मग आम्ही आलो भिवंडी बायपासला. गौरव पेट्रोल पंपावर मी पोहोचले आणि तिकडनं लगेचच CNG वगैरे भरून मग आम्हाला निघायचं होतं समृद्धीवरनं. लगेच म्हटलं आता यांना पिकअप करूया आणि CNG वगैरे भरून घेतला. इथे CNG भरल्यानंतर एक्झॅक्ट तुम्ही कमीत कमी सिन्नरच्या पंपापर्यंत आरामात आपण पोचतो. मग आम्ही समृद्धीला आलो. टनल वगैरे त्यांना दाखवत आम्ही निघालो होतो. त्यांच्या वहिनी ऑफ झालेल्या होत्या, चुलत भावाची वाईफ. त्यांना अटॅक आलेला होता आणि माहितीला आम्हाला जाणं खूप गरजेचं होतं. आणि त्यांना ज्यावेळेस त्यांनी गाडी बुक केलेली, म्हणजे त्यांनी जे माझ्या गाडीत बसलेले पॅसेंजर होते त्यांनी गाडी बुक केलेली नव्हती. मग मी म्हटलं आधी CNG भरून घेते आणि मग यांना सांगते, एक्सप्लेन करते काय आहे काय नाही. मग नारायण भाऊंना भेटले. नारायण भाऊने पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आले. आणि एक म्हणतो ना आपण, कष्ट करणारा व्यक्तीच फक्त कष्ट करणाऱ्या व्यक्तीची जाणीव करू शकतो. यांना सगळ्यांना परत गाडीत बसवलं. मग त्यांचं चालू होतं की मॅम तुम्ही खूप घाई करताय का, आरामात जाऊ द्या, आम्हाला काही जास्त घाई नाही आहे. आणि माझं असं म्हणणं होतं की सर तुम्ही ज्या कामासाठी चालला आहात तर थोड्या वेळासाठी मागं पुढं नको व्हायला, म्हणून मी तुम्हाला पटपट घेऊन चालले. मग मी लगेच संभाजीनगरला उतरले. तिसगाव फाट्यावरून राईट घेतला. राईट घेऊन लगेचच सेकंड लेफ्ट त्यांचं लोकेशन होतं. मोहटा देवीच्या मंदिराजवळच त्यांचं लोकेशन होतं. आणि मग त्यांना मला ड्रॉप करून
त्यांनी सांगितलेलं की मॅम आपण जास्त वेळ थांबणार नाही आहे. त्यांच्या लोकेशनवर मी पोहोचले आणि त्यांना सांगितलं की त्यांचं जे अंत्यविधीचा कार्यक्रम होता ते पोहोचल्यानंतरच सुरू झालेला, कारण की ते स्वतःच खांदेकरी होते. सगळी लोकं त्यांच्या इथं जमलेली होती. त्यांना मी सांगितलं की तुम्ही आता इथे जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ निवांत घालवा आणि तुमचं आवरलं की मला फोन करा. आपण लेट नाईट का होईना आपण निघूया, कारण की मला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला माझ्या आईला घेऊन जायचं आहे. त्यामुळं मी त्यांना अगोदरच ती कल्पना दिलेली आणि 1 डे रिटर्नसाठीच आपली गाडी आज बुक झालेली होती. त्यामुळंच मी पण ती बुकिंग घेतलेली आणि मग त्यानंतर मी निघाले माझ्या घरी. इथून 1-2 मिनटाच्या अंतरावर माझं घर होतं, स्वस्तिक सिटीमध्ये गट नंबर 6ला. त्यानंतर म्हटलं चला आता आपण आपल्या घरी जाऊया. थोडं यांचं आवरूस तर मी पण थोडा वेळ, माझ्या वडिलांना पण बरं नव्हतं, त्यांनाही भेटेल. मग त्यांना खाण्यापिण्यासाठी थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या, त्या वस्तू घेतल्या, बिस्किट वगैरे, आणि घरी गेल्यानंतर पण असं होतं की त्यांना कुणालाच माहीत नव्हतं मी येणार आहे म्हणून. अचानक बुकिंग आली, अचानक मी कॉलही केला नव्हता आणि सांगितलंही नव्हतं. हे आहे माझं छोटंसं घर. ह्या वहिनी बसलेल्या होत्या आमच्या वाळूमध्ये, वडील आराम करत होते. मग घरी आल्यानंतर वडिलांना वगैरे भेटले आणि त्यांना विचारलं कशी तब्येत काय. त्यांना म्हटलं आईस्क्रीम खा, बरं वाटेल. खूप ऊन आहे गावाकडे, त्यामुळे त्यांना आईस्क्रीम घेऊन गेलेले. त्यांनाही दुसरं काही आवडत नाही जास्त. त्याच्यानंतर म्हटलं थोडा वेळ त्यांच्यासोबत बसले, गप्पा वगैरे मारल्या. संध्याकाळी त्यांना म्हटलं चला आपण CNG भरून येऊया. CNG संपलेला होता गाडीतला, CNG वगैरे भरून घेतला आणि CNG भरायला पण गाडी लावायची होती. तरी पण म्हटलं इथं ऑनलाईन CNG पंप झाला आहे, ते सुद्धा गट नंबर 6पासून 2 किलोमीटरवरच हा पंप होता माझ्या लोकेशनवरनं. त्यानंतर मग म्हटलं मळा म्हणतात ह्या रोडला, काय म्हणतात इतकं मला डिटेलमध्ये नाही सांगता येणार, पण ते कोलगेट कंपनीच्या रोडला हा पंप होता, एवढं सांगू शकते. पंपाचं नावही तिथे लिहिलेलं नव्हतं, काही मला डिटेल एवढं तुम्हाला सांगता येणार नाही. पण हा इथे वडगाव रोडला हा पंप होता एवढंच माहिती आहे. त्यानंतर मग मी परत घरी निघाले, कारण की पॅसेंजरला पण घेऊन रिटर्न जायचं होतं. त्यांचंही ते अंत्यविधीचा कार्यक्रम आवरलेला होता. संध्याकाळ जशी झाली तशी एवढी जास्त ट्रॉफिक लागायला लागली की सगळे सेकंड शिफ्टवाले, म्हणजे सकाळचे जे काम 10 ते 6चा जे टायमिंग असतो, ती कंपनीतली लोकं सुटलेली होती आणि ट्रॉफिक बऱ्यापैकी लागल्यानंतर म्हटलं गावाकडे MIDC एरियासारख्या ठिकाणी एवढी ट्रॉफिक लागते. हा ट्रकवाला माहीत नाही याला कुठे जायचं होतं, पण सारखं मध्ये ट्रक घालत होता. दोघांच्या मध्ये म्हटलं आज दबते, पण नाही, कशी तरी गाडी पास केली. गाडी क्रॉस करून लगेच म्हटलं आपण आता घरी जाऊया. वहिनीने स्वयंपाक करून ठेवलेला होता, अगोदर सांगितलेलं त्यांनी की जेवण करूनच जा. त्यासाठी म्हटलं चला आधी आता आपण घरी पोहोचूया. पॅसेंजरला पण कॉल करायचा होता, फोन चार्ज करायचा होता, बरेचसे कामं होते घरी जाऊन पण. त्यामुळं म्हटलं चला आधी फायनली आपण आता घरी निघूया. एवढी गर्दी, जिथून तिथून बाईकवाले नुसते गाड्या टाकत होते, त्याच्यामध्ये ऑटोवाले. एवढं विचित्र सिस्टम आहे इकडे की कोणीच थांबत नाही, सगळ्यांना प्रत्येकाला घाई असते. पण खूप कटकूट रॉंग साईडने येणारे, वेगळे परेशान करणारे खूप वेगवेगळे लोक आहेत. एकाच्याही डोक्याला हेल्मेट दिसणार नाही, एकाकडं पण लायसन आहे का नाही तेही माहीत नाही. एकदम विचित्र गाडी चालवतात तिथे लोक. त्यानंतर फायनली मी घरी आले. गिरण चालू होते, काही कस्टमर बसलेले, पॅसेंजरचा फोन आला होता. त्यानंतर म्हटलं चला आईवडिलांना बाय बाय केलं, वडिलांना, वहिनीला, आणि मी निघाले पॅसेंजरच्या लोकेशनवर निघाले. तिथून 2 मिनटाच्या अंतरावरच होतं. लोकेशनवर आले, फोन त्यांना सांगितलं आधीच करून कॉल की मी पोहोचते, तुम्ही आवरून ठेवा. त्यानंतर मी लोकेशनवर आले, लगेच ते पण बाहेर येऊन थांबलेलेच होते. मग म्हटलं चला आता बसा, निघूया मुंबईला. रात्री 8-8:30ला आम्ही निघालो होतो. 8:30 वाजता मी त्यांना पिकअप केलं आणि लगेच म्हटलं चला आता समृद्धी लागूया. येताना आम्ही ह्या रूटने नव्हतो आलो, कारण की येताना त्यांनी मला लोकेशनच रॉंग दाखवलेलं. रांजणगाव म्हणजे मला त्यांनी ते रांजणगावचं लोकेशन टाकलेलं, त्यामुळं मी मागच्याच एक्झिटला उतरलेले.
त्यानंतर म्हटलं चला आधी समृद्धीला लागूया. समृद्धीला लागून पण लगेच सिन्नरला आले. CNG वगैरे भरून घेतला. तिथे भरलेला CNG इथपर्यंत येऊस्तर मला पुरला होता. म्हणजे संभाजीनगरला जो CNG मी भरला तिथून तर सिन्नरच्या ह्या पंपापर्यंत CNG अजून एक पॉईंट होतं गाडीमध्ये. त्यानंतर परत CNGला गाडी लावली, CNG वगैरे भरून घेतली आणि म्हटलं चला आता पटपट पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. CNG वगैरे भरून झाल्यानंतर म्हटलं आता यांना पण पिकअप करायचं आहे. पॅसेंजर व्यवस्थित गाडीत बसवून घेतले. ते सीट मागं पुढं काही त्यांना करायला जमत नव्हतं. सारखं 2दा-3दा मी केलं गाडीत बसल्या बसल्या, पण 2दा माझाच हात त्याच्यामध्ये फसला. त्यानंतर म्हटलं जाऊ द्या, आता त्यांचे ते करून घेतील. त्यानंतर म्हटलं आता समृद्धीला लागूया. समृद्धीला लागून आम्ही लगेचच बराच थोड्या वेळात एक तासामध्ये मी आमनेच्या टोलवर आले होते आणि त्यांचं भिवंडी बायपासच्या नंतर लगेचच लोकेशन येणार होतं. जास्त वेळ न घालवता एक्झॅक्ट बरोबर 12 वाजता मी 90 फीट रोडला त्यांना ड्रॉप करणार होते. 90 फीट रोडला आले. खारेगावला त्यांना ड्रॉप करायचं होतं आणि तिथेच सकाळी जिथून मी त्यांना पिकअप केलं होतं तिथेच पुन्हा त्यांना ड्रॉप करून दिला. ड्रॉप केल्यानंतर लगेच मी माझ्या घरी निघाले, माझ्या लोकेशनवर निघाले. तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही नक्की सांगा. आणि थोडे दिवस आहे माझी गाडी बंद. आईंना जोपर्यंत बरं वाटत नाही आहे तोपर्यंत आता मला बुकिंग घ्यायच्या नाही आहेत. त्यामुळे जरी गाडी बुक झाली तर शक्यता असेल की आपला बदली ड्रायव्हर जो कोणी असेल तो तुमचा प्रवास सुखद नक्कीच घडवेल. चला भेटूया उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.